हे बघा आली प्राची. तेजसरावांनी त्यांची पसंती कळवली आहे. आता तू तुझ्या तोंडानी तुझी पसंती सांग त्यांना. ह्यांना चहा ब्लॅक टी आवडतो, बिना साखरेचा आणि बिना दुधाचा. मला माझ्या आवडीनिवडी लक्षात आहेत. हो, पाडव्याच्या दिवशी सगळ्यांना तुमच्या घरी यायला आवडेल की नाही ते विचारावं लागेल मला. हा, बाकी कोणी आलं नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही मात्र नक्की या. मी एकटी कशी येणार? मला तुम्ही पसंत आहात. काय जावई बापू, आता तरी पटली ना खात्री? प्राची, काय रे, काय झालं? नाही काही नाही बाबा, जरा बाजूला जाऊन बोलूया. आत्ता प्लीज. एक्सक्यूज मी. चल. तेजस, काय चाललंय तुझं? बरं दिसतंय का? इथे त्यांच्या घरात बसलोय, तू बाजूला घेऊन आलास मला? एक मिनिट बाबा, ही मुलगी प्राची आहे. हो. मग ती प्राचीच्या भावाच्या बाजूला उभी आहे ती कोण आहे? ही वृंदा आहे, माझी स्टुडंट. मग ती मला पसंत आहे. ती वेडायस का रे तू? त्या वृंदाचं लग्न झालंय आणि ती ज्याच्या बाजूला उभी आहे तो तिचा नवरा आहे. बाबा, हे कसं काय शक्य आहे? मला तीच मुलगी आवडते. मला ते काय माहित नाही, मला तीच पसंत आहे. आणि या प्राची नावाच्या मुलीशी लग्न करण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही आहे. मला त्याच मुलीशी लग्न करायचंय, पिरियड. तेजस, आपण ह्या विषयावर नंतर बोलू.
आठवा नंतर म्हणून आत येतो. चल. काय झालंय म्हणजे तुम्ही असे अचानक इथे उठून आलात काय म्हणजे काही टेन्शन आहे का? आमची प्राची पसंत नाहीये का तुम्हाला? काय झालंय अहो सांगा ना काय झालंय नक्की? कांता कांता एक मिनिट सर काय झालं? तेजसला विचार करायला थोडा वेळ हवाय. अहो पण आत्ताच तर तुम्ही सांगितलं की प्राची पसंत आहे, मग आता परत विचार करायला वेळ काय म्हणजे एक मिनिट. आई काय झालंय म्हणजे हिची काही चूक आहे का? सांगा ना. नाकी डोळी नीटच आहे, सडपातळ बांधणं आहे, शिवाय शिकलेली आहे, कामधाम सगळी व्यवस्थित येतात. मग काय पण तिच्याकडे नीट बघा एकदा. काय व्यंग आहे तिच्यामध्ये? का तुम्ही असं म्हणताय? हा ती एकदम अशी अचानक आत निघून गेली म्हणून चिडलात का तुम्ही? आणि अहो असं तुम्ही आम्ही आशा लावून बसलो होतो, तुम्ही आता नकार दिल्यावर आम्ही काय करायचं सदानंदराव? अहो नाही तो नाही म्हणत नाहीये, त्याला फक्त विचार करायला थोडा वेळ. वेळ पण अहो सदानंदराव त्यांनी आता तुम्ही हो म्हणाला होतात ना, आता प्राचीला पसंती दिली होती. आणि तेजसराव तुम्ही प्राचीला भेटायचं म्हणून वारंवार आमच्याकडे येत होतात, शिवाय ही साडी तुम्हीच दिली आहे. मग आता आय एम सॉरी मिसेस सुर्गे बट आय एम लिटिल बिट कन्फ्युज्ड. I need some more time. Please try to understand. Sorry. Baba, चला. I'm sorry. Baba. अरे माझ्या कर्मा, हे आता आणखी काय झालं हो? या नकटीच्या लग्नाला ना 1760 विघ्न येत आहेत. सगळं एवढं मी जुळवत आणलं होतं, शेवटी माशी शिंकलीच तिकडे. आता या पोराने नकार दिला तर काय करायचं आपण? काय करायचं? माझं काय चुकलं ग? काही नाही प्राची, अगं असं का विचारतेस? मग काय करू? तुला माहितीये ना, मी स्वतःचं मन मारून फक्त आई बाबांसाठी हा निर्णय घेतला होता. पण मग काय झालं? असं काय झालं की त्याला पुन्हा एकदा विचार करावासा वाटला? हे बघ प्राची, त्याला काय वाटतं ना तो त्याचा प्रश्न आहे. आणि आपण कितीही ठरवलं तरी तो बोलला नाही तर याचं उत्तर मिळणं शक्यच नाहीये. पण तोपर्यंत मी काय करू? हे बघ प्राची, एक गोष्ट लक्षात ठेव की ह्यात तुझी काहीही चूक नाहीये. त्यांनी विचार करायला वेळ मागितलाय, ह्यात तू दोषी आहेस असं प्लीज मनातही आणू नको. मग त्याने असं का केलं ग? माझ्यामध्ये काही दोष आहे का? मग त्याने तसं सांगावं मला, मी माझ्यातला दोष नक्की दूर करीन. हे लग्न होणं आता आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. जर तसं नाही ना झालं तर आई जीव घेईल माझा. मला आता फक्त प्रकाश पासूनच नाही, मला आता आईपासूनही दूर जायचंय. हे लग्न जर नाही ना झालं वृंदा बहिणी, तर घुसमटून मरून जाईन मी या घरामध्ये.
तेजस, ए तेजस, मला ऐकू दे. इम्पॉसिबल. त्या प्राची नावाच्या मुलीशी मी लग्न करणं इम्पॉसिबल. आणि प्लीज मला इमोशनल ब्लॅकमेल करू नका. एवढा हुशार ना रे तू. वृंदा कोण, प्राची कोण हे कळलं नाही तुला? वृंदा ओनली मेड मी फील शी इज प्राची. वृंदा अशी काही चूक करेल असं मला वाटत नाही. नाही? हा, मग तिने मुद्दाम केलं. हे कमाल. वृंदाच्या विरोधातला एकही शब्द मी नाही ऐकून घेणार. अरे गेली 7-8 वर्ष ओळखतोय मी तिला. तिच्या इतकी प्रामाणिक आणि आदर्श मुलगी आजपर्यंत मी पाहिलेली नाही. आणि हे ती असं मुद्दामून करेल असं मला नाही वाटत. तुझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. प्राची, प्राची, प्राचीचं काय? मे बी माझंच काहीतरी कन्फ्युजन झालं. मग काय करायचं? काय उत्तर काय द्यायचं त्यांना? माहित नाही. बट आय एम नॉट गोइंग टू मॅरी प्राची. ते तेजसचा फोन आला. ही प्राचीना पांढऱ्या पैची अवदस आहे. तिच्याचमुळे झालंय हे सगळं. असं काय घडलं मला काही कळतच नाहीये की एकदम त्या तेजसचा मूड बदलावा. नक्की हिने काहीतरी केलेलं आहे ना, तर कशाला नकार देईल तो. प्रसाद, मी बघ मगाशी प्राचीला आणायला किचन मध्ये गेले होते तेव्हा तेजस इथे होता ना. हो. मग तेव्हा त्याला कोणाचा फोन आला होता किंवा त्याने कोणाला केला होता फोन? 2 फोन झाले होते, पण तो फार काही बोलला नाही. समोरचाच खूप जास्ती बोलत होता. मी तुम्हाला सांगते, नक्की पक्याच्या माणसांनी फोन केले असणार धमकी देण्यासाठी तेजसला. नक्की. असं असेल तर हा पक्या कुणाशीच लग्न होऊन देणार नाही तिचं. ही पोरगी जेव्हा जन्माला आली ना तेव्हाच नख लावायला पाहिजे होतं तिच्या नरड्याला. म्हणजे आजचा हा दिवस आपल्याला बघावा लागला नसता. आई प्लीज माफ करा, पण तुम्ही ह्या सगळ्यात एकट्या प्राचीलाच दोष देणं बंद करा. तू गप्प बस. हे सगळं प्राचीमुळेच होतंय. अहो जरा विचारा तिला नक्की काय केलंय तिने. तिने त्या पक्याला फोन वगैरे नाही ना केलेला आणि काही सांगितलेलं नाही ना. तसं जर केलं असेल ना तर हद्द झाली ना तिच्या पुढे. अहो ऐकताय का मी काय सांगते ते? अहो विचारा ना, बाप म्हणून काही करणार आहात की नाही तुम्ही? काय करू? त्या तेजसचा गळा दाबू का प्राचीचा गळा दाबू? त्या जर पक्यानी तेजसला मारण्या बिरण्याची धमकी दिली असेल ना तर तो कशाला जळलं लक्षात मरायला त्या प्राचीशी लग्न करायला तयार होईल? तुम्ही तिला विचारा. प्राचीला म्हणावं तेजसशी तुला लग्न करावंच लागेल आणि जर तसं नाही ना केलं तर आम्ही सगळे आंघोळ करू म्हणून तुझ्या नावानी. अहो विचारा ना जरा जाप तिला. प्रसादारी प्राचीची मनस्थिती आधीच नाजूक आहे. त्यात त्या तेजसच्या विम्झिकल वागण्याचा दोष आपण प्राचीला का द्यायचा आहे? अगं पण आपल्याला काय माहिती की प्राचीने असं खरंच केलेलं नाहीये. आणि समजा तिने पक्याला सांगून त्या तेजसला धमकावलं असेल तर? काहीच माहिती नाहीये आपल्याला वृंदा. आई, त्या पक्याच्या मार्फत तेजसला धमकी देऊन लग्नाला नकार द्यायला भाग पाडलास तू? नाही आई, अगं मी असं काही केलेलं नाहीये.
हे बघ प्राची, मी आतापर्यंत नेहमी तुझी बाजू घेत आलोय, पण आता मी तुझी बाजू घेणार नाही. आतापर्यंत लग्नाला तयार असलेला मुलगा एकदम नकार देतोच कसा? काय लग्न बिग्न नाही ना केलं कार्टेच्या मवाल्या बरोबर? आमच्यावर सूड उगवण्यासाठी असं काही करून नाही ना बसलीस बाई? तेजस सारखा मुलगा आपलं मत बदलेलच कसा? नक्की इथंच कुठेतरी पाणी मुरतंय. बाबा मला नक्की काय झालंय ते नाही सांगता येणार, पण माझी ह्याच्यामध्ये काही चूक नाहीये ग. प्लीज शांत हो प्राची. कशी शांत होऊ? तू तरी सांग ना यांना की मी काही नाही केलेलं. हो आई, आपण त्या मुलाचा राग प्राचीवर का काढतोय? हिचं तेजस बरोबर लग्न झालेलं हवंय मला. आणि जर का तसं झालं नाही ना तर हिची काही खैर नाही, हे मी तुला बचावून ठेवते. हे बघ प्राची, पक्या करवी त्या तेजसला नकार द्यायला तू भाग पाडला असशील ना, तर मी तुला कधीही माफ करणार नाही. मूर्ख मुलगी. प्राची अगं, हे बघ ऐक, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरी सुद्धा मला एकदाच तुझ्या तोंडून ऐकायचं की असं सगळं तू केलं आहेस की नाही. नाही, मी कोणाची शपथ घेऊन सांगते मी यातलं काहीही केलेलं नाहीये ग. आणि तुला माहितीये ना, आई बाबांना दुखवायचं नाही म्हणून तर मी हा निर्णय घेतला. मग मी असं कसं करीन? पण जर कोणाला माझ्यावर विश्वासच ठेवायचा नसेल तर मी आता काय करू? जीव दिला तर विश्वास ठेवेल का तिचा? हे प्राची, हे बघ असं काही बोलायचं नाही. बघ, तू काळजी करू नकोस, कारण आता मी तेजसला त्याच्या लहरी वागण्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.